नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भविष्यामध्ये तुमच्या हातामध्ये 10 किंवा 20 रुपयांची प्लास्टिकची नोट आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका। केंद्र सरकारनं आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता देशभरामध्ये 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल करण्यात येणार आहे। सरकारनं स्पष्ट केलं आहे की हा केवळ प्रायोगिक उपक्रम असून सध्या चलनात असलेल्या कागदी नोटा बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही। लोकसभेमध्ये एका लेखी उत्तराला केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं की आरबीआयच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। या अंतर्गत 10 रुपये आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटा जारी करून भारतीय हवामान वापर आणि व्यवहारांच्या परिस्थितीत त्यांची टिकाऊपणा आणि कार्यक्षमता तपासली जाणार आहे। सरकारनं स्पष्ट केलंय की सध्याच्या कागदी नोटा बंद करण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नाही। पॉलिमर नोटा या विद्यमान कागदी नोटांसोबतच चलनामध्ये राहतील। फील्ड ट्रायल यशस्वी झाल्यानंतरच भविष्यामध्ये या नोटा मोठ्या प्रमाणात जारी करण्याचा निर्णय घेतला जाईल। फील्ड ट्रायलसाठी आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटांची मोठ्या प्रमाणावर छपाई करणार आहे। या नोटा देशातील विविध भागांमध्ये व्यवहारासाठी वापरल्या जातील। विविध हवामान, दैनंदिन वापर आणि आर्थिक व्यवहारांमध्ये या नोटा किती टिकतात याचा अभ्यास या चाचणी दरम्यान केला जाणार आहे। आरबीआयच्या मते पॉलिमर नोटा पारंपरिक कागदी नोटांपेक्षा अधिक काळ टिकतील। विशेषतः 10 आणि 20 रुपयांसारख्या कमी मूल्याच्या नोटा वारंवार वापरामुळे खराब होतात, त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा छापणं आणि नष्ट करणं यावरती मोठा खर्च होतो। प्लास्टिकच्या नोटांचा वापर केल्यास हा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे। आरबीआयच्या मते प्लास्टिक नोटांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्य समाविष्ट करणं अगदी सोपं आहे। या नोटांमध्ये पारदर्शक विंडो, विशेष सिक्युरिटी थ्रेड धागा, प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान यांच्यासारखी वैशिष्ट्ये देता येतात, त्यामुळे बनावट नोटा तयार करणं जास्त कठीण होऊ शकतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता बाजारामध्ये लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा तुमच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। तर मग मित्रांनो, यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।